नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग बघूया आजच्या आपले रेल्वे भरतीविषयीची सामान्य विज्ञान या विषयातील काही संभाव्य प्रश्न जे की आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे होणार आहे। तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे आणि यामध्ये विचारले जाणारे जे काही प्रश्न आहेत ते तुमच्या एक्झाममध्ये येण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत। म्हणून तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब कराल। चला तर मग बघूया आजचा आपला पहिला प्रश्न। ऋण कार्याच्या बाबतीत बल आणि विस्थापन यांच्यातील कोण आहे? बघा, ऋण कार्य म्हणजे काय तर निगेटिव्ह चार्जेस, जे निगेटिव्ह चार्जेस असतात त्यांचं वर्क हे कसं होईल। तर यामध्ये एक कोन असतो आणि तो कोन किती डिग्रीचा असेल तर 0 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री की 180 डिग्री। तर टोटल तो कोन 180 डिग्रीचा असतो। म्हणजे ऋण कार्याच्या बाबतीत जर बल विस्थापन यांच्यामधील जर कोन आपण अभ्यासला तर तो 180 डिग्रीचा असतो। त्यानंतर आहे विजेच्या बल्बमध्ये फिलामेंट असते का? तर विजेच्या बल्बमध्ये जो काही लाईट वगैरे आपल्या घरी आहे तर याच्यामध्ये एक धातू वापरलेला असतो आणि तो धातू त्याचा मेल्टिंग पॉईंट हा अतिशय जास्त असतो। कारण आपल्याला इलेक्ट्रिसिटीमध्ये कंटिन्यू जर लाईट चालवायचं असेल तर त्यामध्ये लवकर मेल्ट होणारा मेटल आपण यूज करू शकत नाही। तर तिथे आपण एकदम स्ट्रॉंग असा मेटल यूज करतो। तर तो कुठला? तांबे, प्लॅटिनम, टंगस्टन यापैकी काहीही नाही। तर विजेच्या बल्बमध्ये फिलामेंट टंगस्टन असतो। त्यानंतर आहे गतिज आणि स्थितिज ऊर्जेतील बदलाची बेरीज नेहमीच असते। तर गतिज आणि स्थितिज ऊर्जेतील जो बदल होत असतो यांची बेरीज ही 0 असते, सकारात्मक, ऋण की वरीलपैकी काहीही नाही। तर बरोबर उत्तर आहे ती नेहमी 0 असते। म्हणजे गतिज आणि स्थितिज ऊर्जेतील बदल जेव्हा त्यांची बेरीज आपण करू तर ती नेहमी 0 अशी असणार आहे। त्यानंतर आहे कोणत्या भौतिक राशीचे एकक पास्कल नाही? तर बघा, कोणत्या भौतिक राशीचे एकक पास्कल नाही तर जडत्वाचा क्षण, दाब, ताण की यंगचे मापक। तर बरोबर उत्तर आहे जडत्वाचा क्षण यांचे भौतिक राशीचे एकक हे पास्कल नाही। बाकी दाबाचे एकक, त्यानंतर ताणाचे एकक किंवा यंगचे मापक यांचे युनिट जे आहे ते पास्कल आहे। जेव्हा तापलेला विजेचा बल्ब चमकतो, बघा विजेचा बल्ब तापल्यानंतर चमकतो तर त्यामध्ये विद्युत ऊर्जा ही पूर्णपणे प्रकाशात रूपांतरित होते। विद्युत ऊर्जा ही अंशतः प्रकाश ऊर्जेमध्ये आणि अंशतः उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतरित होत असते। की प्रकाश ऊर्जा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित होते की विद्युत ऊर्जा ही चुंबकीय ऊर्जेमध्ये रूपांतरित होते। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे विद्युत ऊर्जा ही अंशतः प्रकाश ऊर्जेमध्ये आणि अंशतः उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतरित होते। जर आपण लाईट ऑन केला किंवा बल्ब ऑन केला तर बल्ब लावल्यानंतर त्यामधून थोडीशी उष्णतासुद्धा निघत असते आणि प्रकाश तर असतोच। तर उष्णतेमुळे कधीही तुम्हाला असं जाणवलं असेल की उन्हाळ्यामध्ये जर आपण लाईट चालू ठेवले तर आपल्याला गरमी होते आणि लाईट बंद केल्यानंतर वातावरणामध्ये थोडंसं टेम्परेचर कमी होऊन जातं। म्हणजेच जर आपण विजेचा बल्ब चालू केला तर त्यामधून काही ऊर्जा ही प्रकाशाच्या रूपांतरात होत असते आणि काही ऊर्जा ही उष्णतेच्या रूपांतरात होत असते। म्हणून ऑप्शन क्रमांक ब हे बरोबर उत्तर आहे। साबणाच्या बुडबुड्यातील दाब म्हणजे काय? बघा, साबणाच्या बुडबुड्यातील जो दाब असतो, जो प्रेशर आहे, त्या प्रेशरला आपण काय म्हणू? तर वातावरणाच्या दाबापेक्षा हा जास्त असतो, वातावरणाच्या दाबापेक्षा कमी असतो, वातावरणाच्या दाबा इतकाच असतो की वातावरणाच्या दाबाच्या अर्धे असतो। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे वातावरणाच्या दाबापेक्षा हा जास्त असतो। म्हणजे साबणाच्या बुडबुड्यातील दाब जो आहे तो वातावरणाच्या प्रेशरपेक्षा जास्त असतो। खालीलपैकी कोणता नियम विद्युत प्रवाहाच्या तपविण्याच्या परिणामाशी संबंधित आहे? बघा, यामध्ये एक नियम दिलेला आहे तो विद्युत प्रवाहाच्या तपविण्याच्या परिणामाशी संबंधित आहे। तर तो जूलचा नियम, ओहमचा नियम की फॅरेडेचा नियम की न्यूटनचा नियम, इलेक्ट्रिक करंटचा नियम काढलेला आहे। तर तो कोणी? तर यामध्ये बरोबर उत्तर आहे जूलचा नियम।
जो जूलचा नियम आहे तो विद्युत प्रवाहाच्या तापमानाच्या परिणामाशी संबंधित असतो. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे जूलचा नियम. त्यानंतर आहे जेव्हा प्रकाशीकरण घनतेकडून दुर्मिळ माध्यमात जातो तेव्हा ते रिकामी जागा असते. तर सामान्य दिशेने वागते, सामान्यपासून दूर वागते, सरळ जाते की परत परावर्तित होतो. तर बरोबर उत्तर आहे सामान्यपासून तर दूर वागत असतो. जेव्हा तो प्रकाशकिरण घनतेकडून दुर्मिळ माध्यमात जातो तेव्हा तो सामान्याकडून दूर जाऊन वागतो. त्यानंतर आहे 13 किलोग्रॅम वजनाची एक वस्तू 5 मिलिसेकंद या एकसमान वेगाने हालचाल जर करत असेल तर त्या वस्तूमध्ये असलेली गतिज ऊर्जा किती असेल? तर बघा 13 किलोग्रॅमच्या वजनाची एक वस्तू आहे आणि ते 5 मीटर पर सेकंड एक समान वेगाने जर हालचाल करत आहे तर त्या वस्तूमध्ये ऊर्जा आहे आणि ती गतिज ऊर्जा किती असेल? तर 187.5 जूल, त्यानंतर 17.5 जूल की 162.5 जूल की 162.5 मीटर सेकंड. तर बरोबर उत्तर आहे 162.5 जूल इतकी ऊर्जा त्या वस्तूमध्ये असणार आहे. दाब मोजला रिकामी जागा जातो. तर वस्तुमान आणि घनता, केलेले काम, बल आणि क्षेत्रफळ की बल आणि अंतर. तर दाब हा बल आणि क्षेत्रफळ यांच्यामध्ये मोजला जातो. म्हणजे एकूण क्षेत्रफळ किती आहे आणि त्यावर आपण जो प्रेशर अप्लाय करत आहे म्हणजे दाब, तर हे यासाठी दाब मोजण्यासाठी बल आणि क्षेत्रफळ या गोष्टींचा यूज केला जातो. किलोवॅट तासाचे एकक किती आहे? बघा, चार्ज पॉवर, ऊर्जा, संभाव्य पॉवर की पॉवर. किलोवॅटचे जे एकक आहे ते ऊर्जा आहे, म्हणजे ऊर्जेचे एकक आपण किलोवॅट आहे असे म्हणू. चुंबकीय क्षेत्राचे एकक काय आहे? तर चुंबकीय क्षेत्राचे एकक न्यूटन, टेस्ला, एम्पियर की मीटर. तर चुंबकीय क्षेत्राचे एकक हे टेस्ला आहे. टेस्लामध्ये चुंबकीय क्षेत्र मेजर केल्या जाते. धोक्याच्या सिग्नलमध्ये कोणता रंग वापरला जातो? बघा, धोक्याचा सिग्नल डेंजर झोनसाठी किंवा डेंजर सिग्नल यासाठी कुठला रंग वापरला जातो? पिवळा रंग, जांभळा रंग की लाल रंग, निळा रंग. तर त्यासाठी नेहमी लाल रंग वापरला जातो. जिथे लाल रंगाचे सिग्नल लावलेले असतात त्याला धोक्याचा सिग्नल किंवा डेंजर सिग्नल असे आपण म्हणू शकतो. डायनॅमोमधून कोणत्या प्रकारचा प्रवाह मिळतो? डायनॅमोमधून कुठला प्रवाह मिळत असतो? तर थेट विभाग, पर्यायी प्रवाह, दोन्ही प्रवाह, यापैकी काहीही नाही. तर बरोबर उत्तर आहे थेट विभाग. डायनॅमोमधून थेट विभाग या प्रकारचा प्रवाह मिळत असतो. सिनेमाच्या पडद्यावर कोणत्या प्रकारचे प्रतिबिंब पडते? बघा, सिनेमाचा पडदा, जेव्हा आपण कुठलीही मूवी पाहायला जातो, सिनेमा पाहायला जातो, तर तिथे एक पडदा असतो आणि त्या पडद्यावर आपल्याला चित्र प्रतिबिंबित होत असते. तर त्याला आपण आभासी प्रतिमा म्हणू शकतो की वास्तविक प्रतिबिंब, दोन्ही ही सर्व विधाने सत्य आहे. तर बरोबर उत्तर आहे वास्तविक प्रतिबिंब. जे सिनेमाच्या पडद्यावर आपण जे चित्र पाहतो किंवा प्रतिबिंब पाहत असतो त्याला वास्तविक प्रतिबिंब असे म्हणतात. व्यावसायिक मोटर्समध्ये कोणत्या प्रकारचे चुंबक वापरले जाते? ज्या काही मोटर्स वगैरे आपण यूज करतो त्या मोटर्समध्ये सुद्धा चुंबक वापरले जाते आणि ते कुठल्या प्रकारचे चुंबक आपण त्यामध्ये वापरतो? तर कायमस्वरूपी चुंबक, नाभीसंबंधित चुंबक की विद्युत चुंबक, सामान्य रॉड चुंबक. तर बरोबर उत्तर आहे विद्युत चुंबक. म्हणजे व्यावसायिक मोटर्समध्ये ज्या काही आपण प्रकारचे चुंबक वापरत असतो त्याला विद्युत चुंबक म्हणतात, जे इलेक्ट्रिसिटीवर चालतात. सामान्य मानवी डोळ्याचा सर्वात दूरचा बिंदू कोणता आहे? बघा, आपल्या डोळ्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला चित्र प्रतिबिंबित होत असतं. तर यासाठी दूरचा बिंदू म्हणजे दूरचं जर चित्र आपल्याला बघायचं आहे तर त्यासाठी किती अंतरावरून आपल्याला ते चित्र दिसेल? 25 सेंटीमीटर अंतरावर आहे, अनंत अंतरावर आहे की 25 मिलीमीटर अंतरावर आहे
ही 25 मीटर अंतरावर आहे. तर आपल्याला अनंत अंतरावरचे सुद्धा चित्र किंवा प्रतिबिंब दिसू शकते. तर याचे एक्झाम्पल जर आपण म्हटले तर आकाशामधले स्टार्स ही कितीतरी दूर आहेत तरी पण आपण त्यांना पाहू शकतो. म्हणूनच आपले जे डोळे आहेत तर हे डोळे आपले अनंत अंतरावरचे चित्र किंवा प्रतिबिंब पाहू शकतात. मानवाच्या कोणत्या 2 महत्त्वाच्या भागात चुंबकीय क्षेत्र निर्माण होणे आवश्यक आहे? तर हात व पाय, स्नायू आणि हृदय, हृदय आणि मेंदू, डोळा आणि दृश्य मज्जातंतू. तर बघा यामध्ये बरोबर आहे, हृदय आणि मेंदू यांच्यामध्ये आपल्याला चुंबकीय क्षेत्र निर्माण होणे अतिशय महत्त्वाचे असते. कारण आपले हृदय हे कंटिन्यू काम करत असते, तसेच आपला मेंदूसुद्धा हा कंटिन्यू काम करत असतो आणि या दोघांचं कोऑर्डिनेशन असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा शोध कोणी लावला? बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जो की इलेक्ट्रिसिटीवर चालत असतो, त्यावर आपण आपलं कुकिंगसुद्धा करू शकतो, म्हणजे अन्नसुद्धा बनवू शकतो. तर त्यांचे सायंटिस्ट कोण? मॅक्सवेल, फ्लेमिंग, फॅराडे की ॲम्पियर? तर यामध्ये बरोबर उत्तर आहे फॅराडे. फॅराडे हे एक सायंटिस्ट होते आणि त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन याचा शोध लावला. इलेक्ट्रोमॅग्नेट बनवण्यासाठी कोणत्या पदार्थांच्या रॉडचा वापर केला जातो? बघा आता इलेक्ट्रोमॅग्नेट इंडक्शन बनवण्यासाठी त्यामध्ये मेटल वापरला जातो आणि त्यासाठी कुठल्या मेटलचा रॉड हा वापरला जातो? तर स्टील, लवचिक लोखंड, पितळ की यापैकी काहीही नाही. तर त्यामध्ये लोखंडाचा वापर केला जातो आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मेटल हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असतात आणि यामध्ये जर आपण स्टील वापरलं तर स्टील हे मेटल नाही, यामध्ये अलॉय आहे. पितळ हा लोखंड हा जास्त इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो कंपॅरिझन टू दी पितळच्या कंपॅरिझनमध्ये. म्हणूनच लोखंडाचं जे रॉड आहे हे रॉड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन बनवण्यासाठी वापरले जातात. वाळवंटातील पाण्याच्या ताणाखाली वाढणारी वनस्पती कोणती? बघा वाळवंटामध्ये पाणी खूप कमी असतं आणि अशा ठिकाणी सुद्धा काही वनस्पती वाढतात. तर त्या वनस्पतींना कमी पाण्यामध्ये सुद्धा वाढण्याची त्यांची टेंडन्सी असते, म्हणजे त्यांची हॅबिट असते. तर असे प्लॅन्ट्स कुठले? तर सायओहाइट्स, एपिफाइट्स, झेरोफाइट्स की हेलिओफाइट्स? तर त्यामध्ये बरोबर उत्तर आहे झेरोफाइट्स. हे वाळवंटातील पाण्याच्या तणावाखाली सुद्धा वाढणारी वनस्पती आहे, म्हणजे पाणी कमी असले तरी सुद्धा तिथे ही वनस्पती वाढू शकते, त्याला झेरोफाइट्स असे म्हणतात. ओझोनचा थर. बघा ओझोनचा थर आपल्या पृथ्वीभोवती जे काही ॲटमॉस्फिअर आहे आणि ॲटमॉस्फिअरमध्ये ओझोनचा थर असतो आणि त्या ओझोनच्या लेअरमुळेच आपले प्रोटेक्शन होत आहे आणि त्यामुळेच आपल्याला ऑक्सिजन पुरेपूर मिळत आहे आणि जे काही अल्ट्राव्हायोलेट रेज आहे सनपासून येणारे त्यांच्यापासून सुद्धा आपले प्रोटेक्शन होत आहे. तर हा ओझोन लेअर ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची लेअर अशी आहे आणि ओझोन लेअरमुळे जे काही अल्ट्राव्हायोलेट रेज आहे ते ॲटमॉस्फिअरमध्ये रिटर्न वापस पाठवल्या जातात. त्यामुळे जे काही हार्मफुल रेज आहे ते आपल्या पृथ्वीवर न येता ते ॲटमॉस्फिअरमध्ये परत वापस चालले जातात. तर ओझोन थर हा थर्मोस्फिअर आहे, स्ट्रॅटोस्फिअर आहे, ट्रोपोस्फिअर आहे की मेझोस्फिअरमध्ये आढळतो? तर याचे बरोबर उत्तर आहे ओझोन थर हा स्ट्रॅटोस्फिअर आहे. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात बागकामाचा अभ्यास केला जातो? बघा बागकामाचा अभ्यास म्हणजे ज्यामध्ये आपण झाडांचा किंवा मग झाडांच्या स्पेसीस यांचा अभ्यास करतो. तर वनस्पतीशास्त्र, फलोत्पादन, भूगर्भशास्त्र की शरीरशास्त्र? आता शरीरशास्त्र म्हणजे झूलॉजी, त्यामध्ये प्राण्यांच्या शरीराचा अभ्यास केला जातो. भूगर्भशास्त्र म्हणजे जमिनीच्या अंतर्शास्त्रामधील अभ्यास. तर बरोबर उत्तर आहे फलोत्पादन या क्षेत्रामध्ये बागकामाचा अभ्यास केला जातो. तर फलोत्पादनमध्ये का? तर आपण जास्तीत जास्त इल्डिंग, जास्तीत जास्त क्रॉप कसे ग्रो करू शकतो आणि त्यांच्यापासून आपल्याला जास्तीत जास्त इन्कम, चांगल्या प्रकारचे फळं कसे मिळतील, तर याचा अभ्यास यामध्ये केला जातो.
ऊर्जेचा अक्षय स्रोत म्हणजे बघा सगळ्यात जास्त ऊर्जा कुठून मिळते तर कोळसा, पेट्रोलियम, वनस्पती की युरेनियम. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे वनस्पती. सगळ्यात जास्त ऊर्जा ही आपल्याला वनस्पतीपासून मिळते. आपण जे काही वनस्पती खातो तर त्यापासून आपल्याला एनर्जी मिळत असते आणि हा रिन्युएबल सोर्स आहे. धन्यवाद मित्रांनो.